शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही काका पुतण्यांमध्ये फूट पडली। महाराष्ट्राला हे जुलै 2023 पासून माहीत आहेच। लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे निवडून आल्या, खासदार झाल्या। विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले। पवार विरुद्ध पवार असा सामना दोन्ही निवडणुकांमध्ये दिसला, ज्याचं कवित्व अजूनही थांबलेलं नाही। आता नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मात्र अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुरायाला मात्र दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र येऊ देत आणि सगळे वाद मिटू देत असं साकडं घातलेलं आहे। मात्र विठुराया ऐकेल, पण दोन्ही पक्षातल्या काही वेगळ्या लोकांचं काय म्हणणं असेल, पाहूया या रिपोर्टमधून। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांच्या मातोश्री आशाताई पवारांनी पंढरपूर गाठलं। विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि दुभंगलेलं पवार कुटुंब एकत्र येऊ दे अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली। विशेष म्हणजे वर्षभरात शरद पवार आणि अजितदादा एकत्र येतील असा विश्वासही आशाताईंनी व्यक्त केला। सर्वांना चांगले वर्ष जाऊ दे, सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर हे वर्ष व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि दादा एकत्र यावे। हो हो, लोकसभा निवडणूक असो किंवा मग विधानसभा निवडणूक, पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं। पण विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागांवर विजय मिळवता आला। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर पवार कुटुंबानं एकत्र यावं यासाठी आता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाल्याचं दिसतंय। आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहोत। आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्या बद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे। आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल। त्यांनी आज पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेताना ते दर्शन घ्यायला गेल्यानंतर पत्रकारांनी जो प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिलं। घरातल्या ज्येष्ठ म्हणून प्रत्येकाला वाटत असतं की सर्व एकत्र असले पाहिजे, मात्र हे एका भागाकडून न होता दोन्ही भागाकडून होणं खूप महत्वाचं असतं। कार्यकर्ता म्हणून आमची प्रामाणिक भावना सुरुवातपासून ती राहिलेली आहे आणि आता काय करायचं ते त्या पक्ष परिवारातले वरिष्ठ लोक एकत्र येऊनच करतील असं मला अपेक्षा आहे। गेल्या वर्षी 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादांनी जातीनं हजर राहत शुभेच्छा दिल्या। तेव्हा दोन पक्ष एकत्र आणण्याची हलगी वाजली। तर आता अजितदादांच्या आई आशाताई पवार यांनी थेट पांडुरंगालाच पवार कुटुंबातील मतभेद मिटवण्याचं, पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याचं साकडं घातलंय। माननीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे। भारतीय जनता पार्टीकडून ना असले तर काही करार नाही आहे। त्या पक्षाने निर्णय करायचा आहे, त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही। चांगली बाब आहे। आईला जर कुठलीही मुलाची विभक्त व्हावीत किंवा काय अशी वाटत नाहीत आणि त्या अनुषंगाने जर त्यांचं काय असेल योगायोग, शेवटी प्रारब्धामध्ये असतं ते कोण काही चुकत नाही आहे। जर असेल झालं व्यवस्थित तर आम्हाला काय कोणाला दुःख होण्याचं कारण नाही आहे असं मला वाटतंय। गेल्या 1.5 वर्षात थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंध सगळ्यांनी जवळून पाहिलेत। बारामती विधानसभा आणि लोकसभेला हे दोन्ही कुटुंब एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते। पण आशाताईंच्या प्रार्थनेमुळे कौटुंबिक स्तरावरती अजूनही पवार कुटुंबातील नाळ जुळलेली असल्याचं दिसून आलंय। त्यामुळेच आता शरद पवार आणि अजित पवार हे नव्या वर्षामध्ये एकत्रित येणार का याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।